नमस्कार, मी प्रदीप नडणकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. मराठवाड्यातल्या तमाम जनतेसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. आज लातूर येथे मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी जी पूर्ण झाली आहे त्याचं लोकार्पण आभासी पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. ते अहमदाबाद येथून याचं लोकार्पण करतायत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अशी मंडळी मुंबईमधनं आभासी पद्धतीने सहभागी होणार आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि लातूर येथे लातूरचे माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, खासदार सुधाकर शृंगारे अशी सगळी मंडळी उपस्थित राहणार आहेत. बघा, ही जी रेल्वे कोच फॅक्टरी आहे ना, देशातली चौथी आहे. अतिशय मोठा प्रकल्प आहे. 2017-18 मध्ये लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या निवडणुकामध्ये, सगळ्या म्हणतोय मी, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद अशा सगळ्या निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळालं होतं. त्यापूर्वी महानगरपालिका निवडणूक जेव्हा झाली होती तेव्हा भाजपचा एकही नगरसेवक लातूर महानगरपालिकेत नव्हता. 0 to hero झाला, थेट सत्ता. असं सगळीकडे भाजपमय वातावरण जिल्ह्यात झालेलं होतं आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकूण केंद्रीय स्तरावरची मंडळी देखील लातूरवर खुश होते. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना त्यांनी तुम्हाला काय हवं आहे अशी म्हणजे त्यांना विचारणा केली किंवा तुम्हाला नेमकं काय पाहिजे लातूरला. ते म्हणाले, आम्हाला व्यक्तिगत काही नको, आजपर्यंत जे मिळालं नाही ते मिळालं पाहिजे. आणि चर्चा करून तेव्हाचे रेल्वे मंत्री पियुष गोयल होते, त्यांच्याकडे आग्रह धरला की रेल्वे कोच फॅक्टरी इथल्या लोकांना, स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि एक मोठा प्रकल्प आपल्याकडे केंद्राचा यावा. अतिशय मोठा कार्यक्रम, जाहीर कार्यक्रम भूमिपूजनाचा झाला होता. आता त्याला देखील 6 वर्ष उलटून गेले आणि त्यावेळेला पियुष गोयल असं म्हणाले होते की देशातले ज्या ठिकाणचे हे प्रकल्प आहेत पूर्वीच्या सरकारमध्ये झाले, त्याला निधी नीट मिळाला नाही. अगदी रायबरेलीमधला देखील हा प्रकल्प, त्याला निधी आम्ही देतोय. सांगायचा मुद्दा काय की भूमिपूजन मोठ्या प्रमाणावरती झालं, म्हणजे चांगला मोठा एकदम वातावरण निर्मिती झाली आणि नंतर कामही गतीनं सुरू झालं. काम पूर्ण झालं, पण गेल्या 2 वर्षापासून ते तसंच पडून होतं, जे कुलूपच लावलेलं होतं. त्याचं नेमकं करायचं काय, हे चालवायचं कोणी, हा त्याच्यातला विषय होता. आणि त्यानंतर रशियन कंपनीशी करार झाला. रेल्वेची कंपनी आणि रशियन कंपनी यांचा संयुक्त करार झालं. पूर्वी या फॅक्टरीतून मेट्रोचे कोच तयार करायची कल्पना होती. आता नव्याने वंदे भारत एक्सप्रेसचे सगळे कोचेस लातूरमध्ये तयार होतील. त्यात वंदे भारत स्लीपर कोच ते पण इकडे तयार होतील आणि त्याच्यातली मोठी गुंतवणूक आहे, काही 1000 कोटीची गुंतवणूक ती होती आहे. पण जो मुद्दा, इथल्या लोकांना, स्थानिकांना रोजगार मिळेल आणि सुरुवातीला हा आकडा 50,000 लोकांना, त्याचं काय होतंय, तो आकडा 50,000वरून 5,000 तर राहील का, स्थानिकांना ह्याच्यात किती प्राधान्य असेल, असे सगळे मुद्दे चर्चेले जात आहेत. त्याचबरोबर ॲन्सिलरी युनिटचा विषय आहे, त्याचं काय होणार आहे, स्थानिकांना इकडे त्याजवळ इंडस्ट्री डेव्हलप होईल का. आता वंदे भारत एक्सप्रेसचं देशभरामध्ये उद्घाटन करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. म्हणजे आज ते 85,000 कोटी रुपयाच्या प्रकल्पाचं लोकार्पण करणार आहेत. ज्या लातूरमध्ये वंदे भारत एक्सप्रेसचे कोच तयार होणार आहेत, मग तिथून लातूरहून वंदे भारत एक्सप्रेस कधी सुरू होणार, असे काही मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. पण जे होतं आहे ते अतिशय चांगल्या बाब आहे. एकूण मराठवाड्यातला हा प्रकल्प लोकार्पण होतो आहे. फक्त अपेक्षा अशी आहे की यात स्थानिकांना रोजगार मोठ्या प्रमाणात मिळावा. जे व्हेंडर्स येणार आहेत
त्या व्हेंडर्सच्या विषयामध्ये देखील इकडे स्थानिकांना संधी मिळावी. स्थानिकांना म्हणजे केवळ लातूर नाही, मराठवाड्यातल्या लोकांना संधी मिळाली पाहिजे. जी घोषणा पूर्वी करण्यात आली होती त्याची अंमलबजावणी. आता बघा, एक निवडणूक झाली, दुसरी निवडणूक तोंडावर आली आहे लोकसभेची. आगामी 5 वर्षात तरी ह्या सगळ्या गोष्टी सक्षमतेने सुरू व्हाव्यात आणि ही जी रेल्वे कोच फॅक्टरी आहे ती एक देशातली एक आगळीवेगळी फॅक्टरी म्हणून नावारूपाला यावी अशी स्वाभाविक अपेक्षा आहे. केंद्र सरकारने हा मोठ्या दमाने प्रकल्प इकडे जे आणला ना, त्या ताकदीनेच या ठिकाणी जी घोषणा केलेली होती, रोजगार मिळणं, स्थानिकांना संधी मिळणं, या मुद्द्यांवर देखील तितकाच भर देण्याची गरज आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.